उमेदवारी सुद्धा जाहीर केलेली आहे. तुम्ही कसं पाहता याकडे? नाही, चांगली गोष्ट आहे. मला 2 दिवसाआधी त्यांचा वाढदिवसानिमित्त फोन आला होता. हे पण बोलले की मी मुंबईला आहे. जर मी अमरावतीत असतो तर मी घरी आलो असतो. तर त्याबद्दल मी त्यांचे धन्यवादही मानले आणि त्यांना सुद्धा मी शुभेच्छा तेव्हाच देऊन दिल्या होत्या. कारण की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा 8-10 दिवशी माझं त्यांचं बोलणं झालं. त्यांनी मला विचारलं होतं. तर त्यांचा शिवसेना पक्ष बांधणीसाठी त्यांनी जो बच्चूभाऊ कडू यांना घेऊन शिवसेनेमध्ये घेऊन त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदेचा निर्णय आहे आणि माझ्या बच्चूभाऊ कडूंना शुभेच्छाच आहे की चांगला आहे. महायुती जो आपला धर्म आहे तो सगळ्यांनी पाळला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन जिल्ह्याचा विकास केला पाहिजे. जिल्ह्याच्या हितासाठी पुढे आला पाहिजे. आणि मला सुद्धा काही दिवसाआधी आशिषजी जयस्वाल आहे, शिवसेनेचे मंत्री, संजयजी राठोड आहे आणि स्वतः एकनाथ शिंदेजींनी सुद्धा मला मध्ये सांगितलं होतं की बाबा तुम्ही शिवसेनेसोबत या. पण मी त्यांना सांगितलं होतं मी निष्ठेने देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच मी आपलं राजकीय शेवट जो आहे म्हणजे राजकारणामध्ये जर मी आहे तिथपर्यंत निष्ठेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच राहील. पण मी महायुती म्हणून आपल्याला नेहमी सपोर्ट करत राहील. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.